नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मध्य पूर्वमध्ये जेव्हा संघर्ष सुरू झाला आणि आपल्या ऊर्जा पुरवठ्याचं काय होणार असा गहन प्रश्न निर्माण झाला, तेव्हा आम्ही एक मालिका केली होती आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की तुझं आहे तुझं पाशी. आणि इथेनॉल आपल्याकडे खूप आहे. उलट आपल्याकडच्या इथेनॉलला जेवढा साखर कारखान्यातनं उत्पादन होऊन ते ऑइल कंपन्यांना देणं अपेक्षित आहे तेवढं सरकार घेत नाही, उलट कोटा ठरवतं. कारण आपल्याकडे अजूनही इथेनॉलचं 100% ब्लेंडिंग जे ब्राझील आणि तत्सम देशामध्ये झालं आहे ती करण्याची क्षमता आपण म्हणजे कंपन्याच्या ऑटोमोबिलच्या अर्थाने म्हणतो मी ती प्राप्त केलेली नाही. मग आपल्याकडे सध्या 20% इथेनॉल ब्लेंडिंग होतं पेट्रोलमध्ये. पण मी आता तुम्हाला मोठी बातमी देतो आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. केंद्र सरकारनं इथेनॉलमध्ये 25% मिसळून म्हणजे इथेनॉल पेट्रोलमध्ये 25% मिसळून ते प्रमाण वाढवण्याचं ठरवलं. अर्थात ह्यापूर्वीच्या वेगवेगळ्या वादंगावरती नेमकं काय झालं आहे, मायलेज खरोखरच कमी होतो का? आणि मी जर तुम्हाला म्हणालो हो मायलेज कमी होतो आणि तो किती प्रमाणात कमी होतो, त्याचा मागचं अर्थशास्त्र काय, हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अशाच ब्रेकिंग न्यूज तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार असल्यामुळं हे चॅनल सबस्क्राईब करा. सो आपण आता उलट्या दिशेनं प्रवास करू. राईट, टप्प्याटप्प्याने ज्या वेळेला दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं तर भाजप सरकारनं साखर कारखानदारीला त्यांच्या राजकारणामुळं असे ना पण खऱ्या अर्थानं जोखमात जी काही जोखड होती त्यातनं मुक्त केलं. 25 किलोमीटरचा जो काही पूर्वी अडथळा होता की 2 कारखान्यातलं अंतर हे 25 किलोमीटर असायला पाहिजे किंवा ते परवाने देत असताना सगळी राजकीय गणितही त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी लावत होती, ते त्यांनी मुक्त केलं. त्याचे परिणाम असे आले की ग्राहकांना खूप सारे ऑप्शन्स तयार झाले. हां, साखर कारखानदारीवरती निश्चितपणे परिणाम झाला, स्पर्धा त्यांची वाढली, दरही त्यामुळे द्यावे लागले. आणि मग हळूहळू करत साखर कारखान्यांनी इतर पर्यायांचा शोध घ्यायला सुरुवात केली. इथेनॉल त्यांच्या लक्षात आलं. श्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला, त्याबद्दल श्री गडकरी यांचे आभार. कारण त्यामुळं शेतकरी खऱ्या अर्थानं ऊर्जादाता बनायला सुरुवात झाली. कारण वेगवेगळे बाय प्रोडक्ट आल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव अधिकचा मिळाला. आता हे होत असताना आधी 5%, मग 10%, मग 15% आणि आता आपण 20% पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याला, ज्याला E20 आपण म्हणतो, त्याला मान्यता दिलेली आहे. सो मुद्दा क्रमांक 1, अनेक ग्राहकांचं असं मत आहे की अशा पद्धतीनं इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळल्यामुळं आमच्या गाड्यांचं नुकसान झालं. काहींनी त्याचे व्हिडिओज पण बनवले की कसे पाणी बाहेर येतं आहे त्या गाड्यातनं आणि मायलेज पण कमी झालं. माझ्या मते पाणी होणं हा जो संपर्काचा भाग आहे तो त्या पेट्रोल पंपावरती अवलंबून आहे. त्यामुळं सरसकटपणे इथेनॉल वापरण्यामुळं पेट्रोलच्या टाक्यामध्ये पाणी होतं हे खरं नाही आहे. मी शास्त्राच्या आधारावर सांगतो आहे. मायलेज कमी होतं का? येस. आणि केंद्र सरकारनं अधिकृतपणे ते मायलेज कमी होतं असं म्हटलेलं आहे. पण ते असं अगदी 20-25% कमी होतं का? नो. मायलेज कमी होतं, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो की त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की मायलेज जे कमी होतं आहे त्याचं मुख्य कारण हे काय आहे. तर मायलेज कमी होण्याचं काम आहे जे घटतं त्याचं मुख्य कारण आहे हाय ऑक्टेन 95 RON इंधनामुळं इंधनातील ज्वलन प्रक्रिया अधिक स्थिर होते. इंजिन नॉकिंग कमी होतं आणि वाहनाला चांगलं पिकअप मिळतं. त्यामुळं मायलेजमधील घट भरून काढण्यास मदत होते असा सरकारचा दावा आहे. पण मायलेजमध्ये कमी होतं का? तर किरकोळ स्वरूपामध्ये घट होऊ शकते. पेट्रोलच्या तुलनेमध्ये E20 इंधनामुळं मायलेजमुळं 1 ते 6% किरकोळ घट होते आणि हे सरकारनं आधीच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे सध्या सोशल मीडियावरती आणि माध्यमातल्या काही भागामध्ये इथेनॉलमध्ये 20 ते 30% घट होते असं जे म्हटलं जातं आहे ते साफ खोटं आहे, ते खरं नाही आहे. आणि म्हणून मी आत्ता तुम्हाला बातमी सांगतो आहे की E20चं काय झालं, कुठल्या कोर्टामध्ये नेमकं सरकारने काय म्हटलं आहे. आणि आत्ता जी मी ब्रेकिंग बातमी देतो आहे, 25% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याला सरकारनं त्याचा विचार करायला सुरुवात केली आहे आणि त्याच्या चाचण्या सुरू आहेत. कुठे सुरू आहेत? तर सरकारनं पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिश्रित केलेल्या E25 पेट्रोलची वाहनावर चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या जैव इंधनाला, ज्याला आपण बायोफ्युल म्हणतो, त्याचा वापर वाढेल आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील भारताचं अवलंबित्व कमी होईल. टू चीअर्स, खूप चांगला निर्णय.
पण याचा अर्थात शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. साखर कारखानदारांना तर होऊ दे, काय हरकत नाही आहे, पण एकतर विदेशी चलन आपलं कमी होईल आणि इथेनॉलचा वापर वाढल्यामुळे शेतकऱ्याला जो अतिरिक्तचा फायदा होईल तो होणं अपेक्षित आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI जे पुण्यात आहे, त्यांच्याकडे या अभ्यासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या ही संस्था E10 आणि E20 मानांकनानुसार चालणाऱ्या वाहनावर E25 पेट्रोलच्या कार्यक्षमतेची चाचणी घेते आहे. म्हणजे काय, सध्या जी वाहनं इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरत आहेत त्या सगळ्या वाहनासाठी हे E25 इथेनॉल मिश्रित पेट्रोल चालेल का याची चाचणी सुरू आहे. आणि मधल्या काळामध्ये जर सरकारनं हाही विचार केला आहे की संपूर्णपणे इथेनॉलवरती चालणारीच एखादी वाहनांची साखळी का करू नये, किंवा मला आता विधान परिषदेचे सध्याचे सदस्य झालेले भाजपकडनं कोल्हे, त्यांनी इथेनॉलची शेगडी तयार केलेली आहे. इथेनॉलच्या शेगडीचाही आपण वापर करू शकतो. अर्थात आता हा जो E20 मानांकनानुसार पेट्रोल वापरण्याचा म्हणजे E25 डिझेल मिश्रित इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याचा जो अभ्यास सुरू आहे तो अभ्यास पुढील वर्षाच्या अखेरीला संपेल आणि त्यानंतर मग सरकार E25 वापरायचं की नाही ते ठरवेल. एकीकडे सरकार इथेनॉलचं प्रमाण वाढवण्याचा विचार करत असताना दुसरीकडे एप्रिलपासून लागू झालेल्या E20 या धोरणावरती ग्राहकाकडनं टीका होते आहे. अनेक वाहनधारकांनी यामुळे वाहनाचं मायलेज कमी झाल्याची तक्रार केली, ज्याचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे. आणि दुसरीकडे हे E20च्या संदर्भामध्ये वाद सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की E20चा जसा कार्यक्रम आहे तसाच सुरू ठेवा. त्याच्यामध्ये साखर कारखान्याकडनं जो कोटा आहे किंवा अधिकचं प्रमाण जे वाढवायचं ते तुम्ही करू नका. मग सरकारने पण त्याच्याकडे शपथपत्र दिलं आणि सरकारने म्हटलं की हा आमचा एक्सपेरिमेंट आहे, E20 हाच आमचा एक्सपेरिमेंट आहे, तो अद्याप संपलेला नाही आहे. त्यामुळं कर्नाटकमध्ये एका कोर्टाने जे म्हटलं होतं, ऑइल मार्केटिंग कंपनीला सांगितलं होतं की इथेनॉलचा पुरवठा वाढवा, तर तसं काही करायला केंद्र सरकारनं नकार दिला आहे. आणि हे व्हायचं मुख्य कारण हे यासाठी आहे की या इथेनॉलच्या वापराच्या संदर्भामध्ये कर्नाटक सरकारनं एक आदेश दिला होता, ज्यामध्ये या वर्षासाठी इथेनॉलचं वाटप वाढवण्याचे निर्देश दिले होते, ज्याच्यावरती केंद्र सरकारनं त्याच्या विरोधामध्ये धाव घेतली. आणि मग केंद्राचा युक्तिवाद आहे, भारताचे अटॉर्नी जनरल R वेंकटरमणी यांनी न्यायालयात सांगितलं की कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याचा देशाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि त्यामुळं आम्ही हे करतोय. राईट. आता मायलेज कमी होणं, त्यानंतर आर्थिक भुर्दंड आम्हाला बसतोय असं ग्राहकाचं म्हणणं होतं. कारण एकीकडे पेट्रोलचे दर कमी झालेले नाही, दुसरीकडे मायलेज कमी झाल्यामुळं आमच्या खिशाला कात्री लागते आणि आमच्या इंजिनाचं आरोग्य त्याची आम्हाला चिंता आहे. जुन्या वाहनाचं इंजिन E20 किंवा त्याहून आधी E25 मिश्रणासाठी पूरक नसतात. इथेनॉल हवेतील इथेनॉल ओलावा शोषून घेतं, त्यामुळं इंजिनचे पार्ट्स गंजणं किंवा खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे भविष्यात E25 आणल्यास हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकार आता अभ्यास करत आहे आणि केंद्र सरकारच्या या अभ्यासाप्रमाणे आता असं दिसतं आहे की केंद्र सरकारनं स्वतः मान्य केलं आहे की E20चा प्रयोग अजून पूर्ण झालेला नाही, त्याचे परिणाम पुढील वर्षापर्यंत स्पष्ट होतील आणि त्यामुळं संपूर्ण अभ्यास पूर्ण होईपर्यंतच कोटा वाढवणं किंवा देशाच्या नवीन प्रयोग E25 राबवणं यावरून धोरणात्मक पातळीवरती संभ्रम आहे. आणि म्हणूनच सरकारनं ARAIकडे ते दिलेलं आहे की तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि अभ्यास करून बघा की हे E25 हे आपल्याला करणं शक्य आहे का. आणि त्या दृष्टीनं मग आता केंद्र सरकारचे ह्या संदर्भातले प्रयोग सुरू आहेत की ज्याच्यात राष्ट्रीय धोरणाच्या अनुषंगाने याच्यावरती विचार सुरू होत आहे. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे मायलेज आणि इंजिनाच्या कार्यक्षमतेच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं 1 एप्रिल 2026 पासून देशात विकल्या जाणाऱ्या सर्व E20 पेट्रोलसाठी किमान 95 RON म्हणजे रिसर्च ऑक्टेन नंबर रेटिंग असणं सक्तीचं केलेलं आहे. केंद्र सरकार इंजिनाच्या संदर्भामध्ये पण विचार करत आहे आणि बाकीच्याही गोष्टीचा विचार करत आहे, मायलेजचा वगैरे. पण एक लक्षात घ्या की ह्यामुळं पर्यावरणाला निश्चितपणे फायदा होणार आहे इथेनॉलमुळं. कसा, तर सरकारचं म्हणणं आहे की जुन्या गाड्यामधलं तंत्रज्ञान त्याची जी मर्यादा आहे त्यामुळे मायलेजमध्ये अतिशय किरकोळ म्हणजे 1 ते 6% फरक पडू शकतो, ज्याला सुधारण्यासाठी सरकार इंधनाचा दर्जा RON 95 पर्यंत वाढवत आहे. परंतु व्यापक देशीत शेतकरी विकास आणि परकीय चलनाची बचत बघता हे धोरण अत्यंत आवश्यक आहे आणि त्यातनं कार्बन उत्सर्जनाचा जो काही फायदा होईल, कमी होईल कार्बन उत्सर्जन, त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा उपयोग होईल. तर ही ती मोठी बातमी आहे E25ची. आता ह्याच्यावरती मंथन होणं आवश्यक आहे. तुमचेही काही प्रश्न असणारच आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला अपेक्षित आहेत. तर मला असं वाटतं की ह्या
व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न टाका. शक्य झालं तर श्री नितीन गडकरी यांची एखादी मुलाखत करून आपण त्या प्रश्नाची उत्तर घ्यायचा प्रयत्न करू. पण माझा पूर्णपणे ह्या धोरणाला पाठिंबा आहे. अशा पद्धतीनं इथेनॉलची अधिकात अधिक अर्थात ग्राहकांच्या हिताचं लक्ष ठेवून आणि काही इंधनामध्ये ज्या वेळेला आपण हे वाढवतो आहे त्यावेळेला काही ऑटोमोबाईल स्वरूपाचे काही बदल करणं अपेक्षित असेल तर ते बदल करून पण देश हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल ब्लेंडिंगला पाठिंबाच दिला पाहिजे. तुमचं मत मला सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू.